स्वागत आहे मित्रांनो तुमचा गाववाल्या टेक या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत जे 272 जागा अंगणवाडी मुख्य सेविका यासाठी भरती निघालेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती घेऊया। त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, ही यामध्ये या जाहिरातामध्ये खूप मोठी महिलांसाठी सूट दिलेली आहे आरक्षणाबाबत। ते मी तुम्हाला दाखवतो पुढे काय आरक्षण आहे आणि काय सूट आहे। त्या अगोदर मी तुम्हाला क्लिअर करतो की आपण या व्हिडिओमध्ये काय काय पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या भरतीसाठी पात्रता काय असणार आहे, शिक्षण किती लागणार आहे आणि अनुभव किती लागणार आहे, मग अर्ज कसे करायचे, ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे, ऑनलाईन आहे तर कुठं करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती। त्यानंतर अर्ज सुरू होण्याची दिनांक आणि शेवट हे संपूर्ण आपण जेवढं पण इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत सर्व इम्पॉर्टंट पॉईंट्स आणि इतर जे पॉईंट्स आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला मग सुरू करूया। तर मित्रांनो हे बघा, ही आहे मूळ जाहिरात। मी तुम्हाला ही जाहिरात डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून सुद्धा तुम्ही पाहू शकता। 25 एप्रिल रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झाली। तर आपण आता एक एक पॉईंट घेऊया। महिला व बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत मुख्य सेविका गट क संवर्गातील पदोन्नती कोट्यातील निवडीने एकूण 72 रिक्त पदांच्या भरतीकरिता 104 नागरी प्रकल्प कार्यालयात कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका ज्यांची 1 जानेवारी 2025 रोजीच्या दिनांकास 10 वर्षे विनाखंड नियमित सेवा झालेली आहे व सद्यस्थितीत कार्यरत आहे अशा पात्र महिला उमेदवाराकडून या विभागाच्या ICDS.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 30/4/2025 रोजी 11 वाजल्यापासून ते दिनांक 20/5/2025 रात्री 23:55 पर्यंत या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत। बघा मित्रांनो, इथं सर्वात अगोदर क्लिअर केलेलं आहे की ही भरती जे अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका हे ऑलरेडी कार्यरत आहेत, म्हणजे काम करत आहेत आणि त्यांची 1 जानेवारी 2025 रोजी 10 वर्षे विनाखंड सेवा पूर्ण होईल अशा महिला किंवा अंगणवाडी सेविका हेच या भरतीसाठी पात्र असणार आहेत। किती? 272 जागासाठी। आणि दुसरं 104 नागरी प्रकल्प कार्यालय अंतर्गत मित्रांनो, ठीक आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर याचे अर्ज दिनांक कधीपासून सुरू होणार आहे तर 30/4/2025 रोजी रात्री 11 वाजल्यापासून ते दुपारी 11 वाजल्यापासून सॉरी मित्रांनो, ते दिनांक 20/5/2025 रोजी रात्री 23:55 म्हणजे रात्रीचे 11:55 या टाईमपर्यंत अर्ज स्वीकारले जाते। आणि ही परीक्षा सदर पदाच्या भरतीकरिता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर एकाच वेळेस कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन परीक्षा होणार आहे मित्रांनो। म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळेस कम्प्युटर थ्रू ही परीक्षा होणार आहे मित्रांनो, ठीक आहे। आता आपण पुढे बघूया। आता बघा मित्रांनो, महिला व बालविकास विभाग अधिसूचना दिनांक 4/2021 नुसार मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदाचे सेवा प्रवेश नियम निश्चय करण्यात आलेले आहेत। त्यानुसार तरतुदीनुसार मुख्य सेविका गट क या संवर्गातील 100% पदे फक्त महिला उमेदवार यामधूनच भरली जातील। महिलांसाठी आरक्षित पदाकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी डोमेसाइल असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे। तसेच महाराष्ट्र शासन महिला शासन बाल विभाग शासन निर्णय क्रमांक अनन्या खुले गटातील महिलाकरता आरक्षित असलेल्या पदाकरता निवडकरिता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आलेली आहे। इथे बघा मित्रांनो काय सांगितलेलं आहे, नुसार बालविकास अधिसूचना 2004-2021 नुसार हे जे पूर्ण पद आहेत 272 पदे हे फक्त 100% म्हणजे महिला उमेदवारच भरू शकतील मित्रांनो, इतर कोणीही भरू शकत नाही। फक्त महिलांसाठी आहे ज्यांचा 10 वर्ष अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका म्हणून पूर्ण होते, ठीक आहे मित्रांनो। त्यानंतर त्यांच्याजवळ डोमेसाइल सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहो म्हणून
हे 100% गरजेचं आहे. जर तुम्हाला डोमासे सर्टिफिकेट कसं काढायचं माहीत नसेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, मी वर आय बटनामध्ये सुद्धा देईन. तिथून तुम्ही पाहू शकता की 2025मध्ये जी नवीन पद्धत आलेली आहे त्याच्या सहाय्यानं तुम्ही फक्त 5 दिवसात डोमासे सर्टिफिकेट काढू शकता. ठीक आहे. त्यानंतर खुल्या प्रवर्गातील महिलांकरता जे नॉन क्रिमिनल होतं मित्रांनो, त्याची अट इथं रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे आता तुम्हाला नॉन क्रिमिनल देण्याची गरज नाही आहे मित्रांनो. इथे तुम्हाला नॉन क्रिमिनलची गरज पडणार नाही. अराखीव खुले उमेदवाराकडून विहित केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रताविषयक निकषासंदर्भातील अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना मागासवर्गीय उमेदवारासह अराखीव खुला सर्वसाधारण पदावरील शिफारशीकरिता विचार होत असल्याने आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्याच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित उपलब्ध नसले तरी अर्जामध्ये त्याचा मूळ प्रवर्गासंदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे. म्हणजे मित्रांनो इथं कोणतेही पद आरक्षित नाही आहे, म्हणजे कॅटेगरी वाईज भरली जाणार नाही आहेत मित्रांनो. कोणतेही पद कॅटेगरी वाईज भरले जाणार नाहीत. सर्व पदे ओपन पद्धतीने भरले जाणार आहेत सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या प्रवर्गातील पद आरक्षित उपलब्ध नसले तरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या जे कॅटेगरी आहे त्याची माहिती देणं बंधनकारक आहे. सर्व पदे हे ओपनमधूनच भरली जाणार आहेत, पण तुम्हाला इथं त्याची माहिती देणे बंधनकारक आहे. ठीक आहे मित्रांनो. आता आपण जाणून घेऊया की पात्रता काय आहे या भरतीसाठी. ठीक आहे मित्रांनो. सर्वात अगोदर भारतीय नागरिकत्व तसंच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आपण सगळे भारतीय आहोत, यात काही येच नाही. त्यानंतर तुम्हाला तुमच्याजवळ डोमासिये सर्टिफिकेट असायला हवं, हे एक अट आहे, पात्रता आहे. त्यानंतर वयोमर्यादा. उमेदवाराचे वयाची गणना ही 1 जानेवारी 2025च्या दिनांकास गणण्यात येईल. म्हणजे 1 जानेवारी 2025 रोजी किमान 21 वर्षापेक्षा कमी नसावे आणि 45 वर्षापेक्षा जास्त नसावा मित्रांनो. ठीक आहे. लक्षात घ्या मित्रांनो, जे उमेदवार आहेत त्यांचं वय 21 वर्षापासून 45 वर्षापर्यंत असायला हवं, ते पण कोणत्या तारखेला? 1 जानेवारी 2025 रोजी. ठीक आहे मित्रांनो. मुख्य सेविका संवर्गातील किमान व कमाल वयोमर्यादा बाबत तपशील छापे, हे जे मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे हे आहे मित्रांनो. आता आपण पुढे जाऊया. आता इथं बघा शैक्षणिक अर्हता सांगितलेली आहे मित्रांनो, जे तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे या पदाकरिता. तर निवडसूची वर्षामध्ये नमूद पदासाठी अर्ज करणे. कामी प्रसिद्ध शासनाच्या दिनांक 8 मे 2023च्या अधिसूचनेनुसार दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी. मित्रांनो लक्षात घ्यायचं 1 जानेवारी 2025 रोजी, त्याच्यानंतर नाही मित्रांनो. आज हे मेमध्ये तुम्हाला फॉर्म निघालेले आहेत किंवा भरायचं आहे, पण तुमचं शिक्षण हे 1 जानेवारी 2025 रोजीचा ग्राह्य धरला जाणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला काय असावं? संवैधानिक विद्यापीठातून म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवीधर असायला हवं, सर्वात पहिलं क्वालिफिकेशन. त्यानंतर अंगणवाडी सेविका या पदावर विनाखंड व नियमित 10 वर्षे सेवा पूर्ण सद्यस्थितीत कार्यरत असणारे कर्मचारी पात्र असतील. म्हणजे ज्या महिलांचे अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांचे 10 वर्ष अनुभव कंप्लीट होत आहेत मित्रांनो. जसे की मी तुम्हाला अगोदरसुद्धा वर दाखवलेलं आहे, त्यांनी स्टार्टिंगलाच क्लिअर करून टाकलेलं आहे. तर त्यांचे 10 वर्ष विनाखंड सेवा ज्यांचे पूर्ण होतात तेच पात्र राहते. त्यानंतर हिंदी व मराठी भाषा पास अथवा सुटीस पात्र. ठीक आहे मित्रांनो, ह्याचं काही इश्यू नाही, ते तर आपल्या सगळ्याजवळ 10वीला असतोच, आपण सगळे ते शिकलेले. त्यानंतर MSCIT अथवा समकक्ष संगणक अर्हता. म्हणजे मित्रांनो तुमच्याजवळ MSCIT किंवा असेच एखादे कम्प्युटर नॉलेज गेन करणारं कोर्स कंप्लीट झालेला असायला. जर हे कोर्स नसेल तरी तुम्ही महाराष्ट्राच्या JR नुसार तुम्ही जॉईन झालेल्या 2 वर्षापर्यंत हे सर्टिफिकेट अपलोड करू शकता, त्यात कोणतीही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. त्यानंतर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला ह्या पदाकरिता जे पेमेंट आहे, वेतन आहे, ते सुद्धा दिलेले आहे. S13 ग्रेड असणार आहे वेतन श्रेणीचा. आणि त्यानंतर पेमेंट सुरू होणार आहे 35,400 पासून 1,12,400 तुम्हाला इथं पगार राहणार आहे मित्रांनो या पदाकरिता, लक्षात घ्या. आणि त्यानंतर ही परीक्षा पूर्णपणे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम होणार आहे, जे की तुम्हाला त्यांनी ठरवलेल्या एक्झाम सेंटरला जाऊन द्यायचं आहे. आणि मल्टी चॉईस क्वेश्चन असणार आहे मित्रांनो, जसे की एका क्वेश्चनला 4 किंवा 5 ऑप्शन असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 2 उत्तरे असणार आहेत मित्र. आता आपण पुढे जाऊया. आता बघा इथं मित्रांनो
महिला ह्याचं काय आपल्याला तेवढं हे नाही, हे तुम्ही वाचून घ्या. मी तुम्हाला GR देतो. आपण जे महत्त्वाचा मुद्दा आहे ते येऊया. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन अधिसूचना दिनांक 8 मे 2023 नुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणाचा किमान 50% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी समजा 200 मार्काचा पेपर आहे, तर तुम्हाला किमान 100 मार्क तरी घेणे गरजेचं आहे मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी. आता ते मेरिट लागेल ती वेगळी गोष्ट आहे, पण तुम्हाला कन्सिडर करण्यासाठी कमीत कमी 50% जेवढे गुणाचे पेपर होणार आहे तेवढे गुण घेणं गरजेचं आहे. त्यानंतर परीक्षेचा निकाल निवडसूची तयार करताना परीक्षेत ज्या उमेदवारास समान गुण असतील अशा उमेदवारांचे प्राधान्य हा महाराष्ट्र शासन नियम 2022 आधारित क्रमांकवार लावले जाईल. तेच मित्रांनो, जे वर येतील, ज्यांना जास्त टक्केवारी असतील ते वर येतील आणि ज्यांना कमी मार्क असतील ते खाली येतील, हे ते सांगितले आहे. त्यानंतर कम्प्युटर बेस, समजा मित्रांनो आता हे जे 6वा पॉईंट आहे इथं सांगितलेलं आहे की समजा काही उमेदवार असतील ज्यांना सेम प्रकारचे मार्क पडले असतील, तर त्यावेळेस त्यांचा TCS जे कंपनीद्वारे नॉर्मलायझेशन फॉर्म्युला आहे तो अप्लाय करून इथं त्यांची मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तुम्ही वाटलं तर त्याचा फॉर्म्युला गुगलवर सुद्धा सर्च करून घेऊ शकता. त्यानंतर आता इथं तुम्हाला जे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत अर्ज करते वेळेस आणि सादर करायचे आहेत व्हेरिफिकेशनच्या वेळेस, त्यावेळेस जे डॉक्युमेंट लागणार आहेत ते तुम्हाला इथं सांगण्यात आलेलं आहे, जे की GR सांगलेलं आहे, नोटिफिकेशनमध्ये सांगलेलं आहे, तेच आपण इथं पाहणार. याच्याशिवाय तुम्हाला इतर कोणतेही डॉक्युमेंट लागणार नाही. तर अर्जातील नावाचा पुरावा, तुमच्या नावाचा पुरावा म्हणून तुम्ही आधार कार्ड, 10वीची मार्कशीट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट हे सादर करू शकता. त्यानंतर वयाचा पुरावा म्हणून तुम्ही जन्म नोंदणी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC किंवा बोनाफाईड सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करू शकता. आता एज्युकेशनसाठी तुम्ही 10वी, 12वी, डिप्लोमा आणि डिग्री विद्यापीठ जे बी तुमच्या ज्या युनिव्हर्सिटीतून ज्या विषयात तुम्ही डिग्री कंप्लीट केलेली आहे ते तुम्हाला इथं देणे बंधनकारक आहे. त्यानंतर मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, जात प्रमाणपत्र. इथे भलेही संपूर्ण पदे ही ओपनमधून असतील, पण तुम्हाला जसं मी अगोदर सांगितलं की तुम्हाला तुमची कास्ट मेन्शन करायचे, कास्ट कॅटेगरी ऑनलाईन याच्यामध्ये, आणि ते तुम्हाला इथे द्यायचं आहे. त्यानंतर नावात बदल झाल्यास पुरावा, समजा तुमच्या नावात एखादा बदल झाला, जसे की एखादी महिला असतील आपल्या माहेरून त्यांचं लग्न मॅरेज झालं असेल, तर समजा आधार कार्डवर नाव चेंज होते मित्रांनो, तर त्यावेळेस तुम्हाला एक गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट हा पुरावा द्यावा लागतो. त्यानंतर मराठी व हिंदी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा. आता ते तर मित्रांनो आपल्या 10वीच्या मार्कशीटवर असतोच की आपल्याला 3 विषय असतात, मराठी, इंग्लिश आणि हिंदी, हे 3 प्रायमरी लँग्वेज आहेत, ते आपल्याला असतं, याच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर संगणक ज्ञानचा पुरावा, त्यासाठी तुम्हाला MSCITचं सर्टिफिकेट किंवा त्याचसारखा इतर कोणता कोर्स असेल ज्यामध्ये तुम्हाला संगणकचं ज्ञान भेटलं आहे असं तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचा. समजा तुमच्याजवळ आत्ता जरी नसेल तरी तुम्ही जॉईन झाल्या 2 वर्षाला तुम्ही ते देऊ शकता. ते महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार 2013च्या नियमानुसार लागू असेल इथं. पण मग तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, विहित नमुना प्रमाणपत्र. मित्रांनो, हे एक सेल्फ डिक्लेरेशन प्रमाणपत्र आहे, ते तुम्हाला ऑनलाईन कुठेही भेटून जाईल किंवा एखाद्या जनरल स्टोअरमध्ये गेलात सुद्धा तिथेसुद्धा तुम्हाला भेटेल जाईल. ते एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला भरून अपलोड करायचा आहे. त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र, संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी निर्गमित केलेल्या पदोन्नती पात्रता विहित नमुना प्रमाणपत्र. हे तुम्हाला मित्रांनो संबंधित बालविकास अधिकारी, आता तुम्ही ऑलरेडी ॲज अ 10 वर्षापासून तुम्ही मिनी अंगणवाडी सेवक किंवा अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आहात, याचा तुम्हाला जो नमुना आहे त्या नमुन्यामध्ये तो अर्ज घ्यायचा आणि इथं अपलोड करायचा आहे. मित्रांनो आता आपण पुढे चालूया. आता इथे काही जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, सर्वसाधारण सूचना, ते आपण पाहू. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीद्वारे स्वीकारण्यात येईल मित्रांनो. त्यानंतर उमेदवारास मुख्य सेविका या पदासाठी फक्त एकच अर्ज सादर करता येणार आहे. म्हणजे तुम्हाला एकच अर्ज करता येणार आहे मित्रांनो, एकापेक्षा जास्त करता येणार नाही. त्यानंतर तुमचं हे जे अर्ज होणार आहे ते ऑनलाईनच होणार आहे. ते तुम्हाला कुठं करायचं ऑनलाईन अर्ज, ICDS.gov.in या वेबसाईटवर करायचे आहे आणि याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनने दिली, तिथूनसुद्धा तुम्ही जाऊ शकता. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचनासुद्धा तुम्हाला याच वेबसाईटवर भेटून जाते. अर्ज भरण्याची अंतिम तारीख
संगणकामार्फत निश्चित केली असल्याने दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होणार आहे. त्यामुळे परीक्षार्थ्यांनी उमेदवारांनी मुदतीतच अर्ज भरणे बंधनकारक आहे. इथं क्लिअर सांगितलेलं आहे की मित्रांनो, जे एक्झाम होणार आहे ते फिक्स केलेले आहे ऑलरेडी. तर तुम्हाला दिलेल्या तारखेतच हा फॉर्म भरणे कंपल्सरी आहे. याची डेट एक्सटेंड होणार नाही असं क्लिअरली त्याने सांगितलेलं आहे. आणि आता हा मित्रांनो 13.6 हे खूप महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन आहे. इथं बघा, उमेदवाराची मुख्य सेविका या पदावर नियुक्ती झाल्यास शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना व आदेश संबंधित उमेदवारास बंधनकारक राहील. ठीक आहे मित्रांनो, हे तर झालं. अजूनही काय मित्रांनो, इथे बहुतेक ते क्रॉप झालं तरी मी तुम्हाला ते सांगतो. तुम्ही समजा एखाद्या गावासाठी किंवा एखाद्या शहरासाठी मुख्य अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही पात्र झालात किंवा तुम्ही जॉईन झालात, त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रात कुठं पण तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमची बदली करून घेऊ शकता. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बदली करण्यासाठी अडथळा येणार नाही आहे मित्र. आता आपण पुढे येऊया. काही परीक्षा केंद्र व त्याबाबतची काही सूचना आहे ते आपण जाणून घ्या. अर्ज सादर करताना परीक्षा केंद्र एकच ठेवण्यात येणार असल्याने उमेदवारांनी दिलेल्या परीक्षा केंद्र बंधनकारक असेल. म्हणजे जो तुमचा हॉल तिकीटवर असणार आहे तेच तुम्हाला परीक्षा केंद्र असणार आहे. त्यात कोणतेही बदल होणार नाही. परीक्षा केंद्र बदलल्याबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य केलं तेच आहे मित्र. त्यानंतर परीक्षा शुल्क फी सर्व वर्गासाठी 1000 रुपये प्रमाणे परीक्षा शुल्क आकारली जाईल. मित्रांनो, तुम्हाला एक्झाम फी ही 1000 रुपये सांगितलेली आहे. ती फिक्सच आहे सगळ्या कॅटेगरीसाठी. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार आहे 30/4/2025 सकाळी 11 वाजल्यापासून ते 20/5/2025 रात्रीचे 11:55 तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यानंतर आता इथं आपण पाहून घेऊया की एक्झाम तुमचे कोणत्या कोणत्या सब्जेक्टवर आणि किती मार्कावर होणार आहे मित्रांनो, आणि कोणत्या स्तरावर. पहिले इंग्रजी याच्यात होणार आहे. म्हणजे मित्रांनो तर कसं असणार आहे, तुम्हाला एक 100 क्वेश्चन असतील तर 25 असे डिवाईड केले जाणार आहेत मित्रांनो, आणि त्यानुसार तुम्हाला पेपर घेतले जाणार. तर त्यामध्ये इंग्रजी 10वीच्या लेवलची असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला 10 क्वेश्चन असणार आहेत आणि प्रत्येकी एका क्वेश्चनला 2 मार्क असे 20 गुण असणार आहेत मित्रांनो. त्याचप्रकारे मराठीसुद्धा 10वी लेवलची असणार आहे. इथे 20 प्रश्न असणार आहेत मराठीचे आणि 40 गुण असणार. त्यानंतर सामान्य ज्ञान, संख्यात्मक आणि तर्कशुद्धी चाचणी यासाठी 12वी लेवलची एक्झाम होणार आहे. क्वेश्चन्स असणार आहेत ते सुद्धा तुम्हाला मराठी माध्यमातून विचारले जाणार आहे आणि याचे 40 क्वेश्चन असणार आहेत आणि 80 मार्क असणार आहेत मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर महिला व बालविकास आयुक्तालय अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेले कायदे व योजना. तुम्ही ऑलरेडी 10 वर्षापासून काम करत असाल तर याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती असणारच आहे. तर हे पदवी लेवलची असणार आहे मित्रांनो. त्यासाठीच तुम्हाला क्वालिफिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन हे कंपल्सरी केलेलं आहे. आणि हे क्वेश्चनसुद्धा तुम्हाला मराठीत असणार आहेत. एकूण 30 क्वेश्चन असणार आहेत 60 मार्कासाठी. असे एकूण 100 क्वेश्चन 200 मार्कासाठी असणार आहेत. आणि 1.5 तास हे सर्वसामान्य नॉर्मल व्यक्तींसाठी असणार आहे. समजा एखादे दिव्यांग उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी 2 तास दिले जाणार आहे. वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न, जसे की मी तुम्हाला सांगितलं की मल्टी चॉईस क्वेश्चन असणार आहे. एका क्वेश्चनला 4 किंवा 5 ऑप्शन असणार आहेत. तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं. आता त्यानंतर आपण पाहूया मित्रांनो आरक्षण. इथं जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की हे सर्व जागे हे ओपनमधून भरले जाणार आहेत. अशी एकूण किती जागे आहेत 272 जागे आहेत. आता यात तर काही तफावत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा जरी मला माहीत नसेल आणि याबाबत व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपण याबाबतचा पूर्ण निकष पाहून आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि तो लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे. तेव्हापर्यंत आपण पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांना गरज आहे कृपया हे व्हिडिओ त्यांना शेअर करा.